आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, मच्छे कूर्माधीशुकर, मोहे धाव घाली पाना, आठविता पंढरीला किंवा पंढरीचा राणा आठविता, मोहे धाव घाली पाना, आठवा पंढरीचा राणा. कोठे नदीशी पाहता, कोठे नदीशी पाहता, उडी घाली अवचिता, मोही धाव घाली पाना, नाम घेता पंढरीला. सुख आम्हा पाशी ठेवी, दुःख आपणची घोटी, मोही धाव घाली पाना, नाम घेता पंढरीला. आम्हा घाली पाठी कडी, आपण कडे काळाशी भिडी, मोही धाव घाली पाना, नाम घेता पंढरीला. सुखा मने कृपा निधी, आम्हा उतरी नावे मध्ये, मोही धाव घाली पाना, नाम घेता पंढरीला. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्माधीशुकर, मोही धावी घाली पाना, नाम घेता पंढरीला. प्राप्त प्रकरणी प्रसिद्धी विक्रीता घेतलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग आहे आणि भगवंताच्या अवतार कार्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वैन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं,
सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति मस्तकै पाया वार करे मस्तकै पायावरी या वारकरी संतांच्या दया माझी दंड आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माधीश्वर मोहे धावना नाम घेता पंढरीला नाम माऊली महावैष्णव जगद्गुरु जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाबा आज बोलू नका बरं का नाहीतर तुम्हाला कृष्ण परमात्मा पाहुणा बोलायला महाराज म्हणतात आजचा दिवस कसा आहे आज भगवान अवतार आलाय नाही शब्दाचे धातू काय होतात अव तरती तरती तरू या शब्दाला उपसर्ग लागला की असं व्याकरण कळायला अवघड जाईल तुम्हाला बरं आज भगवान परमात्मा अवतारणार आहे अवतरती तरती उपसर्ग लागला की अवतर म्हणजे तरू अवतरती हे वर जाणे
त्याला उपसर्ग लागला अवसरती. अवतार घेणे आहे विठ्ठल. महाराज सांगू लागले आज कृष्ण जन्म आहे. आता आपण जन्म अष्टमी करू लागलो का श्रीकृष्णाचा जन्म उत्सव करू लागलो. बर, कृष्णाचा जन्म आहे का कृष्णाचा अवतार आहे हे पण आपल्याला पाहावं लागेल. तर काही अभंगही महाराजांचे आहेत. काय अभंग आहे? होता कृष्णाचा अवतार किंवा कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा कळका पशुपला, होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. अवतरती, अवतार, अवतरती तरणे तरुण उपसर्ग अवतार. आता थोडं हे अवघड जाईल, मी तेवढ्या जाय नाही भाषेत चालू. पण असं नाही सांगत तर ते आपल्याला कळणं बी अवघड आहे. असं कधी ऐकवत याला काय म्हणावं, त्याला काय म्हणावं, त्याला काय म्हणावं हे जर आपल्याला कळत नसेल, नुसतं चांगलेलं ऐकत राहायचं. काय होतं याच्यात माहिती का? स्वयंपाक केलेला वाढणं काही अवघड, करून वाढणं आहे का? स्वयंपाक केलेला वाढायला काय वाढेल? कोणीही वाढतो. पण जेव्हा करून वाढतात ना तिला सुगंध म्हणतात. तसा भगवान कृष्णाचा आपण काय करतो आज नेमकं काय करतो? जन्म साजरा करतो का अवतार साजरा करतो? दोन्ही अभंग आहेत त्याच्यामध्ये. काय सांगितलं? अवतार होता, कोणाचा अवतार होता? कृष्णाचा अवतार. अवतार कृष्णाचा आहे, जन्म कोणाचा? जन्माचा उल्लेख केला, कृष्ण गोकुळी जन्मला. मग तुम्ही आज जन्म साजरा करता का अवतार साजरा करता? मग अवताराचा सोहळा चालू आहे का जन्माचा सोहळा? तुम्ही जन्म गृहीत धरला का अवतार गृहीत धरला? अजून आपल्याला तपास लागला नाही. जो अवतार घेतात तो जन्मत नाहीत आणि जे जन्माला येते ते अवतार घेतात. आता कसं करावं? काय म्हणले महाराज? जे जन्म घेतात ते अवताराला येत नाहीत आणि जे अवतार घेतात त्याचा जन्म नाही. मग आज कृष्णाचा जन्म साजरा करायचा आहे का अवतार साजरा करायचा? महाराज म्हणजे आम्हासाठी अवतार. बरं, आमच्यासाठी अवतार जरी असेल जन्म कोणासाठी? अभंगात लक्ष राहा हो महाराजांचं. अभंग एकीकडे असतो, महाराज एकीकडे असतो. तुम्ही अर्धा तास सांगा पण महाराज कशाच्या संगतीत राहो? अभंगाच्या संगतीत राहो. ते मला कीर्तन आवडते. नक्की नव्हतं बरं का कीर्तन. हा, ते दोन्ही महाराज बदलले माझ्यावर. म्हणजे आम्हीच किती करावं, आम्हीच किती करावं म्हणजे हे काय दंड आहे की दिवस आहे? तर तुमच्या अंगावर पडणार आहे गुत्त. होय का? गुत्त अंगावर पडायचं काही नाही.
देवाचं नामस्मरण नाचून घ्यावं. वाट्याला आलं की सोडून नाही तर काय करावं की काय नाही. लोक तारखा द्या म्हणून किती फोन करायला मला, आणि याला तारखा देऊन कीर्तन करणं किती अवघड आहे विठ्ठल. काय बी मला नगरचे 5 फोन असतील, मला तुमच्याकडे रुपये असते मी सत्य नाही आहे की आम्ही सप्ताह करत नसतो, पण असते मी तर एक दिवस करतो. मी एक दिवस लावा आमच्या हजेरी. पण ह्या वर्षी असं आहे बरं का महाराज, आपल्याकडून चुकलं काय, माऊलीच्या मनात असेल नसेल मला माहित नाही, पण यावर्षी ज्ञानोबरायाचा 750 वर्ष जन्मशताब्दी पूर्ण होती ह्या वर्षी, आणि आजच माऊलीचा जन्म आहे बरं का. ज्ञानोबरायाचा जन्म आज आहे, भगवान श्रीकृष्णाचा जन्म आज आहे. अख्ख्या भारतभर बरं का, अख्ख्या भारतभरामध्ये ज्ञानोबरायाच्या जन्मोत्सवाचा मोठा सोहळा चालू आहे, मोठा सोहळा. तर आम्हाला नेमकं जगद्गुरु तुकोबरायाचं 375वा ह्या वर्षी सापडला, आम्ही सप्ताही केला. तर या वर्षी ज्ञानोबरायाचा 750वा. किती वर्षी झाली आता, आज तारखेला 750 वर्षी ज्ञानोबरायाला जन्माला येईल. आणि खरं तर आपण 7 दिवसाचा सप्ताह करायला पाहिजे होता, पण माझ्या बी लक्षात आलं नाही, ज्ञानोबरायांनी आणून दिलेलं नाही त्याला. आणि आजचा एवढा परम भाग्याचा दिवस आहे, आणि तो दिवस कोणाच्या वाट्याला आला तर आमचे सुभान गोविंद किशन गोविंद झैरे यांच्या वाट्याला आला का ज्ञानोबरायाचा जन्म आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म. तर गेल्या अनेक वर्षापासून माझ्या मताने 15-20 वर्ष झाले त्याच्या वाट्याला गेला, आणि त्यांनी किती जरी केलं तरी कमीच आहे. त्यांना कधी भगवान ज्ञानोबराया किंवा भगवान श्रीकृष्ण कधी बोललेला नाही. ह्या कार्यात करतो महाराज म्हणले, ते एक शिक दिदल्या होय कोटे कुळाचे उदर, आईचे महिमान या तीर्थाचे, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग. इथे एक शिस्त दिलेल्या आणि एक शिस्त जरी ह्या कार्यामध्ये भाग घेतला ना, किती बघ कोटी कुळाचे उद्धरण, आईचे महिमान या तीर्थाचे. कोणतं तीर्थ आहे? पंढरपुरातलं तीर्थ नाही, नामस्मरण वाहणारी ही गंगा आहे. नाम ही गंगा आहे, या गंगेत जो नाहतो आणि इथं जो दान करतो त्याचे इतका पवित्र कोणी नाही. म्हणून त्यांनी हे वाटचाल चालवले ज्ञानोबरायाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा. रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्यांच्या त्यांच्या कुटुंबावर सदैव कृपा असावी, आणि भगवान ज्ञानोबरायाची सुद्धा त्यांच्याकडे नजर असावी, आणि त्यांच्या हातातून असं उत्तर हे कार्य हो त्यांनी जरी केले की त्यांच्या मुलाने सुद्धा एक वाटचाल चालावी. अहो हे कोणालाही घडत नसते हो, कोणालाही घडणार.
जळता जळणार नाही राहणार, पण देण्याची अपेक्षा हे करावं कोण? गरिबांनीच करावं. श्रीमंताच्या ध्यानाची गोष्टी आहेत. ते कुठे घेतली माहित आहे? ढोळे कपडेवाले असं का आहे? तुमच्याकडे ढोळे नाही म्हणून साहेब तुम्ही उभा राहो, तुम्हाला मी 2 लाख रुपये देतो. पण तुम्ही सप्ताह करा हो, मी 50,000 देतो. आता कोणाच्या तोंडाला येते का? तुम्ही सप्ताह उभा करा हो, माझे अर्धे पैसे तुमचे अर्धे पैसे, असा कोणी म्हणतो का? एकाला ढवळ्या कपडेवाल्याला उभा केले ना, त्याला लाख लाख 2-2 लाख रुपयाच्या पट्ट्या करतात आणि त्याला उभा करतात. आणि कुठं पैसे घातले तुम्ही? कोणतं कर्म आहे ते? तिथे पैसा घालणारा कुठं जातो माहित आहे? कुठं जातो? अधोगतीला जातो. पण येथे एक चित्त दिधड्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, आईचे महिमान या तीर्थाचे. बाबा या तीर्थामध्ये, या क्षेत्रामध्ये, या कार्यामध्ये जो दान करतो, जो मदत करतो, एक कुळ नाही त्याची अनेक कोटी कुळाचं उदाहरण होते. म्हणून तुम्हाला जर पितृदोष असेल ना, तर तुम्ही इथं दान करा, कधीच तुम्हाला पितृदोष होणार नाही. पण उदाहरण करणार महाराज म्हणले म्हणून मला ते यमनबाईचा फोन आला. म्हणजे महाराज कसं करावं आता आम्ही यावर्षी? काय करणार का म्हणजे तुमचा जो नियम आहे ते चावल्या, तुमचा गेला की गेला, त्यांचा गेला की आपण घेणार होतो. नाही म्हणले करतो. अर्धवट काही म्हणले नाही, काय म्हणले होय, पण मला पक्क बोलले होते. ज्ञानोबरायला म्हणतो की यांच्याकडून कुणाकडेच जाऊ नये. विठ्ठला तसं बाबा हा नियम अनेक वर्षापासून चालत आलेला आहे आणि इथून मी चालत राहील. आणि खरंच आपल्या जसं हे आपण कार्य करतो त्याच्यातल्या किती एकादशी येतात आपल्याकडे? 4 येतात का? 1 गेली. पण आपल्या ह्या कार्यक्रमामधल्या 4ही एकादशी जाऊ नये बरं का? कोणाला घेता आली तर हात वर करा. त्याला जबर माणूस लागतोय महाराज.
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, ज्याच्या अंतरात दया आहे ते धन्य, ते संसारी धन्य. का धन्य? दयावंत जे अंतरी ते संसारी धन्य. असं अन्वय लावायचा. संसारी धन्य कोण धन्य? जे दयावंत अंतरी ते धन्य. अंतरी दयावंत ते धन्य संसारी. आणि मला वाटतं उद्याची एखादं कोणाकडे देशाला महाराजांची पुण्यतिथी आहे बरं का. आणि त्याच्या पुढची एकादश माझ्या मताने सोपनकर हाय चालू आहे का बंद आहे? चालू आहे का? बरं. आता तुम्ही तर पोलीस देण्या गेल्या मीच घेतो म्हणजे आता पण जी पहिली एकादशी आहे आपण पंचमीला लावतो त्याच्या आधी एकादशी नव्हती आहे का? एक किती का आहे का? मग एक एकादश मला द्या आज एक एकादश मी करत जाईल. एक दिवसाचा सप्ताह करीन. हा काय करावं? राहायला पाहिजे. नाही एखादं आहे हा आपल्याला काही कमी आहे होय? आपल्याला काही कमी नाही. आपण एक दिवसाचा नाही 1.5 दिवसाचा मस्त कार्यक्रम वैष्णव मेळावा त्याच्यातला निवेदन ते आपल्याला ठेवायचे 2 दिवस सकाळचे एक संध्याकाळी 8 दिवसभर पण वचन काय काय तुकाराम महाराजांनी त्याला काय भेटायचं त्याला म्हणून या ठिकाणावर तुम्ही जेवढं करताल ना एवढं तुमच्या कामाचं आहे. तिकडे जेवढं करताल ना तेवढं तुमच्या काही कामाचं नाही. आज किती लेकर मायबापाला बघू लागल्या काय हाल आहे मायबापाला. तुम्ही एवढं रात्रंदिवस करायला की नाही इमानदारी तुमच्या काही तुम्हाला भीक मागायची बारी नाही तुमच्याकडे लागावंच लागत म्हणजे बरं. अरे ज्याच्यासाठी करायचं त्याचं नाही करत नको ते करू लागल्या रवी महाराज त्याची गरज आहे त्याच्या काळाला. कोणी इतके मायबापाचे हाल करलेच नाही सांगू. त्याच्यासाठी तुम्हाला जेवढं जमल तेवढं इथं सहकार्य करा. तुम्हाला मुक्त करणारा माझा देव आहे. तुम्हाला पुण्या वाईला जाता येत नसेल चालत तुम्हाला पुण्या देवाला जाता येत नसेल चालत बरं का. तुम्ही तुमच्या आईबापाची पूजा करा आईबापाची सेवा करा. आईबापावर जेवढं प्रेम करता कोणत्या नेहमी ओळू नका. मायबापाची सेवा करा. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आई बाप केवळ काशी तेने न जावे तर कोण्याही तीर्थाला जाऊ नका. गावातल्या पांडुरंगाची सेवा करा. घरी आई बापाची सेवा करा. याच्या एवढं तीर्थ या जगात नाही. आज तुम्ही मजा करताल तर उद्या तुम्हाला तेच वेळ येणार आहे बरं का. त्याच्यासाठी जेवढं जमल तेवढं तुम्ही माझ्या पांडुरंगाला द्या. मी तर म्हणतो प्रत्येकाने गल्ला करावा बरं का. आणि तो गल्ला जेवढा होईल तेवढा आपल्या सत्याच्या आळाने द्यावा. 10 टाका 5 टाका 20 टाका किती टाका बरं का. जेवढं देताना तुम्हाला तुम्ही एक हाताने दिले ना तुम्हाला माझा देव 10 हाताने देतो बरं. तुमच्या प्रपंचात कधी कोण देणार. कारण का
त्याच्यासाठीच आलेलं आहे अभंगाचं पहिलं चरण. आमच्यासाठी झालं बरं का त्यानं. आम्हासाठी अवतार. कोणासाठी अवतार आहे? आम्हासाठी, आमच्यासाठी आलेला आहे. कोणाचा अवतार आहे? भगवान परमात्म्याचा अवतार आमच्यासाठी आहे. आणि कोणत्या अवतार त्याला भगवान परमात्मा माहित आहे? भगवान परमात्मा कोण्या अवतारात आला? साधूच्या अवतारामध्ये आला. म्हणून आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मांती शुगर मोहे घाव घाली पाना नाम घेता पंढरीला नाम. बाबा आपल्या सर्वांसाठी भगवान परमात्मा अवतार घेणार आहे बर का. आणि आपल्यासाठी अवताराला येणार आहे. पण अवताराला येण्याचं कारण काय आहे आणि का अवताराला येतो? अवताराची खरी गरज आहे का? आता तुम्हाला नाही बोलता बोलता बाहेर गेलो, पण मला काय म्हणायचं तर आपण नेमकं काय साजरं करणार आहे बाबा? जन्म दुःखाला कारण आहे, अवतार सुखाला कारण आहे. त्याचा तुम्हाला पुरावा देतो म्हणजे तुमच्याकडचा संशय निघून आहे. जन्माचे ते मूळ किंवा दुःखाचे ते मूळ पहिले शोधून. काय? जन्माचे ते मूळ आणि दुःखाची कारण. जन्म जर दुःखाला कारण आहे तर देव का जन्म घेतो? मला हे म्हणायचं. जन्म जर दुःखाला कारण आहे आणि जन्माला जेवढे आले तेवढ्याला दुःख आहे की नाही? का नाही महाराज? तुम्हाला आहे की नाही? खरं सांगा. जन्म म्हणून जन्माला येतात ते दुःखालाच कारण आहे. त्याचं मूळच दुःखात. कशाचं? जन्माचं मूळ काय? दुःखाचे मूळ म्हणजे जन्म आहे. जन्माची दुःखाची कारण
दुःखाला जर कारण कोण असेल तर जन्म आहे. मग जन्म जर दुःखाला कारण आहे, देव का जन्म आहे? प्रश्न एक आहे. मग देवाला जन्म आहे का? जन्म जर दुःखाचा आहे तर मग देव दुःखी आहे का? दुःख कोणाला आहे? दुःख जीवाला आहे, देवाला आहे. मग तुम्ही दुःखाचं जन्माचा दुःखाचा सोहळा करलेला का भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचा करता का जन्माचा करता? मला हे म्हणायचं. आता तुमच्याकडे असं नेमकं काय वाक्य असेल बाबा? ठराविक पाळणे बांधल्या, मस्तपैकी सजवून ठेवलंय. पण हे कशासाठी सजवले, म्हणजे कोणत्या रूपाने सजवले? तुम्ही अवताराच्या रूपानं सजवल्या का जन्माच्या रूपाने? मग तुम्ही जन्म साजरा करणार आहे का अवतार साजरा करणार आहे? ते दोन्ही होता कृष्णाचा अवतार, कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टाच्या काप सुथला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. घरोघर आनंद आहे. काय पाळणा सजवला महाराज. सजवणाऱ्यालाच पाळण्याचं सुख का म्हणाला. काय म्हणतात महाराज? मग जन्म साजरा करायचा ठरला तर आपल्याला कोणची दशा घ्यावं लागेल? बस जाऊ दे, आपल्यावर जर घेतली तर आपण दुःखाचा जन्म मान्य आहे, पण देवाला का? तो कोण आहे? परब्रह्म राम वशिष्ठाची शरण कृष्ण सांदीपन गुरु केला. अरे बाबा, तो कोण आहे? अनादि परब्रह्म, अनादि परब्रह्म आहे. आणि तो परमात्मा जन्माला येतो का? मग त्याचा तुम्ही जन्म उत्सव साजरा करता का अवतार साजरा करता? नेमकं काय करता? मग तुम्ही कार्यक्रम करा. परमार्थ म्हणजे काय बड्या बड्या बात्या म्हणायची का? जेवढं बारीक सांगतो की नाही, लवारावानी ठोकून ठोकून आकाराला, म्हणजे आपल्या पुढची पिढी ऐकून ऐकून तसंच बोलणारी व्हावं ही माझी इच्छा आहे. यामध्ये बरं का, उगं ते कुणाच्या बी मोबाईलवर ऐकून तेच जायचं काय? लय लोकांचे त्यांचे ठराविक परमान, बरं का खुशाल पाटील, ठराविक परमान, ठराविक चाले, ठराविक त्याचे शिलोक सुद्धा ठराविक आहे. किती कीर्तन ऐकावं ते घेतल्याशी त्याला चवच येणार. आपलं तुम्ही कुठेही कीर्तन ऐका, विषय वेगळाच असतो. रोज काय एकच भाजी खाऊ? हॉटेलात गेले की मग काय खायची भाज्या? तर रोज वेगळं असलं तर बरं वाटतं. रोज वेगळं असतं. तसं महाराज म्हणतात, बाबा तुम्ही भगवान श्रीकृष्णाचा काय साजरा करता? मग जन्म का अवतार? ओय महाराज, काय साजरा करला नेमका? ए मावशी हो, पाळणे म्हणायला का मस्त आहे फुरमास. पाळणेवाले आलेच नाही. बाबा जन्माला जो येतो त्याला दुःख आहे.
जन्म म्हणून जन्माला येतो त्याला दुःख आहे, आणि आयोने संभव येतो त्याला सुख आहे. दुःखाला ग्रहित धरून करायचंय आपल्याला. आता बघा, भगवान रामचंद्र प्रभू आहे, ब्रह्मांडाचे मालक आहे. त्यांनी अयोध्येमध्ये काय घेतला? जन्म घेतला. देहे म्हणून आले, देहाचं सान्निध्य घेतलो आणि राज्यावर बसले. देह नसल्यावर राज्य करता येत नाही. मुद्दा सांगू लागलो तुम्हाला. काय सांगू लागलो तुम्हाला कळाव कधी. प्रभू रामचंद्र देव होते, परब्रह्म होते, पण महाराज याची संगत केली. आकाराला आला, आले अविनाश, रोनी आकार. अविनाश परमात्मा आकाराला आला. जसा याचा संग केला 14 वर्ष वनवास घेतला. देहे म्हणून जे जन्माला येतात त्याला दुःख आहे. देव असताना देवाचा भाव. कळलं? देहे म्हणून आला, मग जो देव आहे तो देव मग आता आहे का? जो परब्रह्म राम आहे, मग कृष्ण होण्याचं कारण काय? कारण का भाऊ याची संग केला. देहाच्या सान्निध्यात आहे त्याला दुःख आहे, म्हणून प्रभू रामचंद्राला वाट्याला काय आलं? दुःख आलं. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माला किती दुःख आलं? किती दुःख आलं? खूप दुःख आलं. पण दुःखाला दुःखी झाले का? नाही. अहो काय सांगू तुम्हाला, हस्तिनापूरचं युद्ध झालं आणि भगवान परमात्मा द्वारकेला गेले. द्वारकेत अशी घटना घडली की त्याच्या कुळात मारामाऱ्याला दारू पिऊ लागले आणि यज्ञामध्ये दारूच टाकू लागले. तुम्ही का आज दारू पितात मारा का लोक? लई जुने पासून दारू पितात लोक. भगवान श्रीकृष्णाच्या कुळातले लोक यज्ञ पेटवला दारू पियाचे त्याच्या टाकत. त्याला मार्ग काला विनाश काले यालाच म्हणतात बघा. बुडायचं आलं की असं करतात. त्याचा काय तर सत्यनारायण व्हायचं आलं की नाही, मग माणसाला काय बुद्धी देतो? कोणची? विपरीत बुद्धी देतो. कोण देतो? तोच देतो. आणि अरे हे काय चालवलंय तुम्ही? धर्माचा अधर्म केला म्हणून भगवान श्रीकृष्ण पुढे आले, तर त्याच्या भावाचंच पोरग महाराज नांगरच घेऊन आलं त्याच्यावर. कोणाच्या? तुमच्याच्या अंगावर आला. आता कोण मारणार काय? आता काय? अरे हे पहिल्यापासूनच आहे बाबा, आता नाही. तुम्ही आज म्हणाले काय जमाना बदलला, असं झालं काय झालं नाही. पहिलं श्रीकृष्णाच्या बळीराम दादाच्या पोरानं भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर नांगरच घेऊन मारायला. दुःख आहे का नाही? अरे देहे म्हणून जन्माला येतो त्याच्या पदरात दुःख आहे. पण महाराज जो अवताराला येतो ना तो साधू असतो. विठ्ठल मला सांगा, पुण्या देवाला त्याला झाला नाही मजा करा ना यादी. कोणी देवाचा ना, कुठलाही देव राहू द्या तुमचा, मस्तुबा राहो बिरोबा राहो, हर एक देवाला दुःख आलेले. कारण का देव देहे म्हणून जन्माला आले अवतार घेऊन या कार्यासाठी. तुमच्या आमच्यासाठी झाले, मला ते म्हणायचं नाही. खरं कोणासाठी आले? आम्हासाठी अवतार. अवतार आपल्यासाठीच आहे हो, पण दुःख कोणासाठी भोगलं हेच मला सांगा.
दुःख कोणासाठी आहे? देवाला दुःख कोणासाठी आहे? देवाला दुःख देवासाठी आहे का तुम्हाला मुक्त करण्यासाठी देवाने दुःख स्वीकारले? तुम्हा आम्हाला या दुःखातून मुक्त करण्यासाठी देवाने दुःख स्वीकारलेलं आहे. तुम्हाला अज्ञानातून मुक्त करण्यासाठी साधूने दुःख स्वीकारले. देवाने देवासाठी, अरे देव निराकार आहे, त्याला कशाचं दुःख आहे? त्याला दुःख नाही, पण दुःख एवढंच आहे देहाच्या सानिध्यात आले म्हणून दुःख आहे. तसं रामच राहावा पण कृष्ण होऊ नये. येथे सर्व आले अवतार. काय म्हणले महाराज? येथे सर्व आले जीव, काय ते येरते पामर जीवनी. येरते पामर जीव किती इतके अवतार झाले देवाचे, ते देव एक तरी राहिला का अवतार? आला का? पण या अवताराला येऊन आमच्यासाठी आम्हाला सुखी केलं. कोणाला सुखी केलं? ब्राह्मणाला सुखी केलं, गायीला सुखी केलं, साधूला सुखी केलं आणि सगळ्याला समाधान करून ठेवलं. म्हणून त्याचा जन्म साजरा करायचा आहे. आता कळलं की नाही कीर्तन? का बरं आपण जन्म साजरा करतो? इतका त्रास झाला होता महाराज, कारण का पापीचे भक्त दैत्याचे माजले, धरणीचे झाले पूजेच्याचे, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय. सांगत काय सांगते? देवा दिलेला त्रास मुनी ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी. इतका त्रास दिलेला देवा, म्हणून आता याच्यातून मुक्त करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ह्या साधूला ब्राह्मणाला भक्तीला प्रस्थापित करण्यासाठी, धर्माला जागे करण्यासाठी देवाने गोकुळात जन्म घेतला. म्हणून त्या जन्माचा दिवस आपण आज साजरा करतो. काय साजरा करतो आपण? जन्म. आणि आम्ही काय साजरा करतो? बड्डे. 40वा 41वा काय साजरा करतो? दिवाळी जो का लावता बड्डे. आपला आहे का हे? आपल्या धर्माची परंपरा आहे का? पण लोक काय करलेले काही नाही. बरोबर आहे की? तिकडच्या लोकांच्या कंपळाला कुंकू असते का? नाही. हातात बांधले असतात का? नाही. बर, त्याच्या अंगावर कपडे भरून असतात का? नाही. त्याच्या डोक्यावर पदर घ्यायचा प्रश्नच नाही. आता इथून तिथून पदर आहे बाबा. काय महाराज बिघडल्यात म्हणजे की काय? आम्ही भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतो. त्याचं कारण असं आहे की आमच्या धर्माला रक्षण केलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतो त्या त्या वेळेला देव
जन्म घेतो किंवा अवतार घेतो बरं का. आणि धर्म रक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरची साठी जन्म दुष्यले दृष्ट निर्धारी किती एक अगणित त्याचा अंत नाही. कशासाठी? आमच्यासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आमच्यासाठी आले. अनेक दैत्याला निपंत केला, भक्तीचा मार्ग मोकळा केला, परमार्थात अडथळे येणारे पूर्ण काढून टाकले, मोडून या वाटा केला राज्यभार. कसा मार्ग काढला? वाटा बारीक होत्या त्या मोडून टाकल्या आणि मोठा आठपदरी हवे केला राज्यभार. राज्य महामार्ग तयार केला. आणि काय करावं म्हणून आम्ही त्याचा काय करतो? जन्म साजरा करतो. बाबा जो जन्माला येतात ना, आम्ही काय करतो इकडं? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कुठून आले म्हणाला? काय लोक कुणीकडे चालल्यात की कुणीकडे घेऊन बर्थडे कुठून आला? बर्थडे कोण करावं बर्थडे? पण तुमच्या हिंदू संस्कृतीमध्ये बर्थडे विषय आहे का? बरं कुठे लिहून ठेवलंय का? मला कोण्या शास्त्रात दाखवा. मी तुमच्या इथं मरेपर्यंत पाणी भरतो. कोण्याही साधूचा पुरावा द्या, कुणाचा तरी पुरावा द्या, वर्षाला पुराचा बर्थडे करावं, फुगे पडावं आणि मेणबत्त्या लावल्याला दिवा विजवाव. विजवच्या की कसं करता? म्हणजे तुझं भेगीनच. अरे काय उरपाटे लोक रे तुम्ही. कुणाचं करायला, कुणाच्या नादात पडल्या. तसं असं काहीतरी करा. ते फुगे फोडून इथे नका आणि आपल्या लेकराचं तुमच्या हाताने मायबापाने वाटवलं करू नका. तुमची संस्कृती तरी आहे का पाहिजे? हत्ती कशाला म्हणा? हत्ती हत्ती कशाला म्हणजे? हॅप्पी हिक्का हिप्पी हॅप्पी बर्थडे. अरे काय चाललंय दादा? कुठं पुण्या मुंबईला गेले की कुणी कोण घेऊन आले की सगळा राडा करून टाकला. उद्या काय राहील मला पता नाही. आणि आता का असं झालं मला चौकात काय 4 गाड्या आडवा लावायच्या आणि त्यात समजायला पडते. मग काय तुम्हाला सांगतो की 26 जानेवारी कधीपासून आली? नवीन वर्ष म्हणून आला. आपला वर्ष आहे का तो? तुम्ही कोणाचा साजरा करता मग? आपला खरा वर्ष कोणता? गुढीपाडवा हा हिंदू संस्कृती. ज्या वेळेला इंग्रजाचं राज्य आलं आणि इंग्रजाच्या राज्यात आल्याच्या नंतर ते इंग्रज सरकारनं त्यांच्या तारखेनुसार त्यांच्या ताब्यात आलेला वर्ष, आलेली तारीख, आलेला महिना त्यांनी साजरा केला. दुसऱ्या देशातून भाद्र मनवतेला आमची निवळ लाज वाटते का? खर्ची बस करायला कुठे गटरमध्ये जाऊन पडते काय? खर्ची तुमचा आहे का? तुमच्या बापदाद्याने केलाय का? कोणी केला? अरे तो बाहेर गावून आले आणि तुमच्यावर राज्य केलं. सगळ्यात कंगाल देश म्हणलं तर बघा भारत आहे. कितीतरी वेळा कितीतरी लोकांचा गुलाम झाला का नाही?
कारण का बाकी काही नाही, ह्या देशामध्ये फितूर जास्त, फितूर आहेत बरं. या देशामध्ये काय आहे? फितूर आहे. आमचेच माणसं फितुरेने कुणाला साथ केली? मानसिंग कोण होता माहिती आहे? भगवान दत्ताचा मुलगा मानसिंग होता, तो राजपूत होता. पण साथ कुणाला केली त्यांनी? अकबराला साथ केली मानसिंगने. तो कोण होता? हिंदू होता. पण लालची पोटी फितुरीने आणि मानसिंग येत नव्हता, त्यावर कधीच विजय होत नव्हता. फितुरीचा देश आहे हो, म्हणून गुलाम झाला, बाकी काय नाही. आमच्या लोकांमध्ये फितूर होतात अशी पोटी. आमचं महत्वाचं काम चालू झालं, हळू जाऊन तिच्या काकात बसला. त्याला काहीतरी सांगायचं, ह्याचं केलं त्याचं केलं. छत्रपती शिवाजी महाराजाला फितुरानं झोळलं, छत्रपती संभाजीराजाला फितुरानेच घातलं. कोणतो? बल्लाजी. बल्लाळ काय? बालाजी बल्लाळ, बाजीरावचा बाप. बाजीराव पेशवा होता की नाही, त्याच्या बापाचं नाव काय होतं? बाळाजी बल्लाळ. त्याही बाजीरावाला कोणी